मातोश्री डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा जो हा व्हिडिओ आहे हा बनवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे गाय आटवताना कशी आटवली पाहिजे किंवा तिला किती टाईम दिला पाहिजे, किती विश्रांती दिली पाहिजे गायला, ह्याबद्दल आपण थोडी माहिती देत आहे. गाय आटवताना मित्रांनो एक लक्षात घ्या, मी जी गाय आटवतो ही 6 महिने 10 दिवस 6 महिने 10 दिवस झाले की ती गाय आटवायला घेतो. गाय आटवत असताना तिला ज्यावेळेस आटवायची प्रक्रिया आपण करतो त्यावेळेस मी काय करतो की 6 महिने 10 दिवस झाल्यानंतर तिला एक टाइम आड, नंतर 2 टाइम आड, नंतर 3 टाइम, असं 4 दिवस आणि नंतर 8 दिवसानं असा गॅप देऊन तिचं दूध काढतो. दूध काढत असताना लक्षात घ्या, ज्यावेळेस बी तुम्ही 1-2 दिवस गॅप देऊन ज्यावेळेस दूध काढता, तिचं दूध काढल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही 4थ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी 4 दिवसांनी गॅप देऊन जे दूध काढता त्यावेळेस तिला साध्या प्रकारची कोणतीही एक ट्यूब सोडा. ती ट्यूब सोडलेलं असतं. तर माझ्याकडे आहे बघा, माझ्याकडे एक टिलॉक्स आहे, एक पेंडिंग आहे. एक टिलॉक्स कंपनी पेन, एक पेंडिंग एक ट्यूब आहे. ही ट्यूब तुम्ही एक 4 दिवसांनी ज्यावेळेस तुम्ही ती दूध काढता त्यावेळेस तिला सोडा. त्याच्यानंतर एक 8 दिवसाचा गॅप द्या. 8 दिवसाच्या गॅप नंतर ज्यावेळेस तुम्ही सगळं दूध जे काढता ती दूध काढल्यानंतर तिला सेप्राविन कंपनीची एक ट्यूब आहे, सेप्राविन किंवा केप्राविन ट्यूब म्हणा, ही ट्यूब आहे. हिची जरा हेवी कॉस्ट आहे. हे कॉस्ट हेवी असू दे, आपण हे काम लय भारी करतोय. हे तुम्ही शेवटला ज्यावेळेस सोडता ना त्यावेळेस ही ट्यूब सोडा. ज्याच्यानंतर ज्यावेळेस जे फायनल दूध काढतात त्यावेळेसच हिला सोडायचं. हे काय काम करतो मला सांगतो, ज्यावेळेस गाभण काळात ती गायला मस्टडी होती, गाभण काळातली जी मस्टडी असते ही फार रिस्की असते, ती जास्त त्रासदायक असते. ही मस्टडी होत नाही ह्याच्यामुळे. हे जर ट्यूब सोडली तर त्या गायला कोणत्याही प्रकारची मस्टडी होण्याची शक्यता कमी. 90% ही सेफ्टीच ट्यूब आहे, जे गाभण काळातली मस्टडी होत नाही. आणि गायला कमीत कमी 60 ते 70 दिवस ही तुम्ही गाभण काळात विश्रांती द्या. कारण काय होतं त्याच्यामुळे, जे 2 महिने तुम्ही जी त्या गायला विश्रांती देता त्यामुळे जी तिचा बॉडी स्कोअर किंवा जी तिच्यात एनर्जी बनते ती पुढे तुम्हाला दूध द्यायला, ती मिल्किंगसाठी गाय चांगली काम करते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस बी 2 महिने तिला कमीत कमी 60 दिवस तिला विश्रांती द्या. त्या 2 महिन्यामध्ये तिला जे गाभणमधली तिला जी दुधाची जी पेंड असते, मिल्किंगची पेंड असते, अजिबात देऊ नका. जी गाभण काळातली पेंड असते, आता मी जे देतो ते समृद्धीचं गोदरेज कंपनीचं ट्रान्झिफिड म्हणून, जे 2 महिने कंटिन्यू सकाळ 1 किलो आणि संध्याकाळी 2 किलो, त्याच्यासोबत एक शेंगदाणा 1 किलो पेंड हे कंपल्सरी देतो, जे 70 दिवस देतो. कमीत कमी गायला 70 दिवस दिल्यामुळे तिचा बॉडी स्कोर हा चांगला बनतो, तिची एनर्जी चांगली बनते, जेणेकरून जी पुढं जी गाय मिल्किंगला चालणार आहे त्यात आजारी पडत नाही, तिची दुधाची लेवल धरून चालते. कारण ज्या गाय वेल्यानंतर जी तिची एनर्जी वाया जाते ती गाय सुधारत नाही परत ना. दूध द्यायला चालू झाल्यानंतर अजिबात गायची तब्येत सुधारत. त्यामुळे आता जी तुम्ही बॉडी किंवा तब्येत बनवताल ती तब्येत तिची मेंटेन ठेवायचं पुढं काम करा, जेणेकरून गाय ही दुधाला किंवा मिल्किंगला एकदम व्यवस्थित चालेल आणि तिची प्रक्रिया किंवा तिची जी बॉडी स्कोर आहे, तिची तब्येत आहे, तिची एनर्जी आहे ती मेंटेन राहील. धन्यवाद मित्रांनो.